नमस्कार, मी लतिका। आज आपण कोथिंबीरच्या देठापासून चटणी बनवूया। त्यासाठी बघा अशी देठ घेतलेली आहेत। नुसती देठ घेतलेली आणि त्याची थोडी थोडी हलकी हलकीशी कुठं पानं पण आहेत ती घेतलेली आहेत। एक छोट्या आकाराची जुडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हे काय करते, पहिलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। कोथिंबीर बघा मी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे कैरीचे तुकडे। तुम्हाला हवं असेल तर वरची ही जी साल काढली तरी पण चालू शकते। ही तोतापुरी कैरी आहे। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला। हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडासा पुदिना। आता ह्याच्यात नुसती कोथिंबीर जरी वापरली तरी चालेल, पुदिना नाही वापरला तरी चालेल। पुदिना बी एक मी असे बघा कवळे कवळे देठ पुढची घेतलेली आहेत। ह्याच्यासाठी पण नुसती देठ जरी घेतली तरी पण चालू शकतात। थोडीशी टाकायची, जास्त टाकायची गरज नाही आहे। 1 चमचा टाकायचे जिरं, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि हे फिरवून घेऊया आपण। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे। पाण्याचा वापर मी जरा पण केलेला नाही, असं दरदरी केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये कैरी न टाकता अर्धा लिंबाचा रस टाकला तरी पण चालू शकतं। 1 चमचाभर साखर टाकली तर चालेल किंवा गूळ जरी वापरला तरी चालेल, नाही तर काही नाही टाकलं। जेवढं मी साहित्य टाकले तेवढं साहित्य जरी करून बघितलं तर सांगितलं। एकदम छान चविष्ट अशी ही चटणी होती। करून बघा, गरमीच्या दिवसात खाण्यासाठी एकदम छान आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।